रोल. हिंगोली जिल्ह्यामध्ये काल सायंकाळच्या दरम्यान मान्सून पूर्व अवकाळी पाऊस झाला आणि या अवकाळी पावसामुळे केळी बागांसह इतर पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. सध्या मी डिग्रस भागामध्ये आहे आणि या ठिकाणी आपण बघत असाल की संपूर्ण केळीची बाग जी आहे ती उद्ध्वस्त झाली आहे. इतर शेतकऱ्यांचंही असंच नुकसान आहे. या 1.5 एकरमध्ये ही केळी उभी होती. हमदे परिवार आहे संपूर्ण इथे आपण बघतोय. काकू, किती खर्च आला होता? खूप आला खर्च आमचा. आता काय करावं आम्ही, काय नाही, संग मोड आम्ही केलं सगळं, वावरात टाकलं, काय करावं आता. गाणं शाळा लेकराला शिकवा, गाणं बसते अवघडली, सगळे संग मोडू गेली, कष्ट केले रात्रंदिवस आम्ही शेतामध्ये, काय करा आता, काय नाही. खरं तर भावनिक झालेत काकू. रडू नका, मदत मिळेल, सरकार मदत करेल तुम्हाला. काय करा आता, काय नाही, काचार करा खर्च, काय खावा, काय नाही. किती एकर मध्ये बाग होती? 1.5 एकर मध्ये रात्रंदिवस कष्ट करू हे केलं. लहानाचं मोठं आहे, आता काय खावा काय नाही. आता काचे अर्ज गावले लेकर बाळ, रुपया जवळ संघ सगळे मोडून एवढंच मंगळसूत्र ठेवले, सगळे संघ मोठं वावरात घातले. हा संपूर्ण परिवार आहे आणि रात्रीपासून मला वाटतं तुम्ही शेतामध्येच आहात. रात्रपासून शेतातच आम्ही जेवण केलं नाही, काय नाही. आम्ही रात्रपासून इथं शेतामध्येच आहोत. किती खर्च आला होता तुम्हाला? खर्च 2-2.5 लाख रुपये आलता सर. बेनच आहे 50,000 रुपयाचं. कारण आणखी दुकानच्या उधाऱ्या राहिल्या द्यायच्या, पीक दुसरं काही टाकायला पैसे नाहीत. अहो साप चावला तर एकच माणूस मरत होतं, पण हे सगळं कुटुंब मरायची वेळ आली ना साहेब आमची. काहीतरी याची अपेक्षा आम्हाला आहे शासनाची, काहीतरी मदत हो. कारण आमचं कमीत कमी 10 लाख रुपयाचं नुकसान आहे आजच्या पोझिशनला. एवढे लेकरं घेऊन आम्ही रात्रंदिवस शेतात काम करतो. मजूर भेटणं आलाय, 500 रुपये रोज मजुराला झालाय. एवढं बेजार होऊन जर असं होऊ लागलं तर काय करावं आता. हा संयुक्त सगळा परिवार आहे इथे आलाय. काकू, मला वाटतं आज ही बाग सगळी तोडणीला जाणार होती. काय करू आम्ही आता सर, आमच्या पोरीचं कालच लग्न झालंय, खर्च नुसता 10 लाख रुपये खर्च झाला. आता काय करू आम्ही आता. रडू नका काकू, मदत मिळेल, मदत मिळेल काकू. सांगा आम्हाला काय नुकसान झालं ते. काय मदत करू आता, काहीच ठेवलं नाही, काय करू आता आम्ही. काय बोलू मला काय. खरं तर हे प्रचंड नुकसान झालंय तुमचं. एकूण किती खर्च आला होता? आता काय मागणी आहे? आता आमचा 2.5-3 लाख रुपये खर्च झाला शेतीला बेण्यापासून शेवटपर्यंत. आता उद्या बाग पडायची सुरुवात करायची होती ना पडायला. 10-12 लाख रुपये व्हायचे. आता काय रुपये होत नाही ना, कुठून काय होणार आहे. आता नंतर दुसऱ्या वावराला आता काय ना काय करावं, कारण ट्रॅक्टरवाल्याच्या बक्या, खतवाल्याच्या बक्या, सगळ्याच्या केळीच्या भरोश्यावर आणलेले होते ना. त्याला देवावं काय, वावर पेरावं काय, काय करावं. काकू, काय मागणी आहे तुमची सरकारकडे? जर अलीकडे तुमची काय मागणी आहे सरकारकडे? कशा पद्धतीने मदत मिळायला पाहिजे? आता पेरणीचे दिवस आहेत, थोडस समोर या. काय आमच्या जवळ आता काहीच राहिलं नाही ना, सगळं गेलं की आमचं. आता काय सरकारकडे काय अपेक्षा आहे? आम्हाला आता काहीतरी देणं लागते ना त्यानं. देवा सगळं आता काहीतरी खायला काय राहिलं आता आमच्या जवळ. संपूर्ण परिवार हा भावूक झालाय, कारण की प्रचंड नुकसान आहे. रात्रीपासनं या भागामध्ये पाऊस होतोय आणि जो काही पाऊस झालाय त्याच्यामुळं प्रचंड नुकसान झालंय. केळी असोत, इतर पिकांचंही मोठं नुकसान झालंय. मात्र अद्याप शेतकऱ्यांच्या बांधावरती कुठलाही सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी अद्याप आलेला नसल्यामुळं शेतकऱ्यांकडे मागणी केली जाते की या सगळ्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून सरकार मायबापने ही मदत जी आहे ती जाहीर करावी, जेणेकरून शेतकऱ्याला उभारी मिळेल. कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर उंडाळ, मुंबई तक, डिग्रस, हिंगोली.